गाईज, वेलकम टू माय चॅनल. तुमचं परत स्वागत आहे माझ्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये. अजून मी माझा पहिला ब्लॉग पण एडिट नाही केला आहे, पण हा दुसरा ब्लॉग पण त्या ब्लॉग नंतर लगेचच येणार आहे. तर आज आपण जात आहोत पळसधरीला, स्वामींच्या मठात त्यांचं दर्शन घ्यायला. कारण खूप वर्ष झाली मी पळसधरीला जाऊन, आणि आज माझ्या मम्मीचा बर्थडे पण आहे 1 जून. युनिव्हर्सल बर्थडे. आज तर खूप लोकांचा बर्थडे, पण तरी पण सो चला. मी लेमन टी पिते आहे कारण मला उलटीसारखं होतं आहे, आणि हा अमृततुल्य चहा पितोय कारण ह्याला नाही होते. मग मी बोलली की मला हे काय क्रीम रोल खायचा होता, पण मी नाही खाऊ शकत कारण मला उलटी होणार. थोड्या वेळ वास जाऊ दे गाडीचा. हो गेला बस. अरे बाबा लेट झालंय. किती कुठे कुठे जायचं होतं. आता ना आम्ही येत होतो आणि मागे पाऊस नव्हता. आज सेम रस्ता, एकच रस्ता, मागे पाऊस नव्हता पण पुढे इतका पाऊस, म्हणजे आम्हाला दिसतोय पाऊस पुढे खूप जोरात आहे, पण आम्ही जिथे होतो ना तिकडे पाऊसच नव्हता. आता बघा किती पाऊस आहे. खूप पाऊस आहे, खूप जास्त पाऊस आहे. खरं तर आम्ही आता मधल्या रस्त्यातच थांबायचा विचार करतोय कारण खूप सुंदर सिनॅरिओ आहे इथे. सिनॅरिओ पण बोलू शकतो ना. सिनॅरिओ इज द सीन आणि सीनरी इज नेचर. सो बोथ सीन भी अच्छा है और नेचर साइड दिखने वाला भी बहुत अच्छा है. तो तर ना आम्ही म्हणजे खूप जास्त पाऊस पडतोय आणि मी तुम्हाला दाखवते. रस्ता पण इतका स्मूथ आणि इतका छान आहे ना, आणि आजूबाजूला फुल ग्रीनरी आहे. हे बघा. काही लोकांना पळसधरी हे ठिकाण माहीत नसेल किंवा माहीत असेल, तर पळसधरी हे स्वामींचं मठ तिथे खूप फेमस आहे. तर आम्ही तिकडे चाललो आहे आणि मी तुम्हाला सगळं दाखवीन कसं जायचं. मेन तर आम्ही कर्जत कुठल्या मार्गाने आपण निघालो, पण कटाई नाका तुम्हाला नसेल माहिती ना. खोपोली कर्जतची ट्रेन पकडून तुम्ही पळसधरीला उतरू शकता. आम्ही बाय कार चाललो, तर आम्ही कर्जतच्या असं पनवेल बदलापूर पनवेल कर्जत असं करत आलोय आम्ही. सो आता ऑलमोस्ट आम्ही पोहोचतोय. आवाज नाही येते तुझा. तू बोल ना मग. शार आहे ना, आवाज नाही ऐकवायचा तुम्हाला म्हणून हळूहळू बोलतोय. आता एका स्पॉटवर आम्ही थांबवली गाडी. आता तो स्पॉट कोणता आहे, नाव वगैरे मला माहित नाही, बट इट इज सो ब्युटिफुल. मी तुम्हाला आता दाखवते. ही जागा ना खूप सुंदर आहे आणि ना खूप पाऊस पडतोय आणि ना मला असं वाटतं ना की बस भिजतच राहावं, एकदम थंड थंड. पण नाही भिजू शकत कारण की माझ्याकडे सध्या तरी हा एकच वन पीस आहे आणि वाईट आहे तर तो खराब होईल. वेल, खूप जास्त पाऊस पडतो, मी फुल भिजेन, मला गाडीत पण बसायचंय. गाईस, आम्ही मठाजवळ पोहोचलेले आहोत. आता आम्ही तुम्हाला दाखवू की एंट्रन्स कशी आहे, आतमध्ये कसं आहे. सो लेट्स गो.
सगळे ह्या दिवशी या, कारण मग तुम्हाला महाप्रसाद मिळेल आणि ही त्याची वेळ आहे. ओके, सो लकीली मला महाप्रसाद मिळाला. सो आमचं दर्शन एकदम मस्त झालंय. आज संडे होता तरी पण इतकी अशी भरपूर गर्दी नव्हती की है ना, एकदम बोलत ना की खूप वेळ 1-2 तास तुम्ही लाईनमध्ये राहा आणि तुम्ही दर्शन मग तुम्हाला मिळेल, असं काहीच नव्हतं. चांगले म्हणजे इतके पण जास्त लोक नव्हते, कमी पण नव्हते, असे ॲव्हरेज. आणि खूप स्ट्रिक्ट आहेत तिकडचे सगळे कार्यकर्ते. कारण काय झालं, आणि अजून एक गोष्ट की तुम्ही तिथे जाल ना, तुम्ही लांबून बाहेरून व्हिडिओ काढा, फोटोज काढा, जेवढं काढायचे काढा, पण जेव्हा आपण आतमध्ये शिरतो ना त्या गाभाऱ्याच्या, मग तेव्हा खूप स्ट्रिक्टली असं आहे की नाही, तुम्ही फोटोज नका काढू, कारण आपण दुनियेला दाखवायला आतमध्ये जातोय की स्वतःच्या श्रद्धेसाठी. सो एक तसं होऊन जातं. पण कोणाकोणाला असते आवड फोटो काढायची, आता ते कसं काय ते पण ते कार्यकर्ते नंतरला बोलतात. त्यांचं म्हणणं असतं की तुम्ही फक्त स्वामींसाठीचे फोटो काढा, तुम्ही स्वतः स्वामींसोबत फोटो नका काढा. हां, तसं होतं. दर्शन घेताना फोटो नका, मग ते तुम्ही शोबाजी करताय असं सीन येतो. हां, तर तसं होतं. तर मी काय असं आतमध्ये जाऊन तसे व्हिडिओज किंवा फोटोज माझे काय काढले नाही. आणि दुसरं म्हणजे मी एक टाइम टेबल पाठवला आहे महाप्रसादचा, तो बघा आणि मग या. आणि तिसरी गोष्ट काय बोलत होती मी, दुसरी गोष्ट ही की जेव्हा महाप्रसाद तुम्ही घेणार ना, तर तुम्ही जेवढं खाऊ शकता तेवढंच घ्या, किंवा आधी ना एकदम कमीच घ्या. पूर्ण खाऊन झालं की तुम्हाला अजून लागलं तर तुम्ही अजूनही जाऊन घेऊन खाऊ शकता. पण जर तुम्ही एकदा घेतलाय तर ते तुम्हाला पूर्ण ताट चकाचक खावं लागेल, थोडं पण तुम्ही टाकू शकत नाही. आणि आज माझ्यासोबत असं झालं की भाजी होती शिमला मिरची, तर ती मला नाही आवडत, मी घरी पण नाही खात, आणि नेमकी तीच भाजी होती, तरी मी मोस्ट ऑफ दी खाल्ली. फक्त ते शिमला मिरचीचे तुकडे असतात ना 2-3 ते उरलेले, तर मग मी जाऊन ठेवत होती. मग ते काका बोलले नाही मॅडम, पूर्ण भाजी खा, असं तुम्ही टाकू नाही शकत, तुमच्यामुळे म्हणजे आपण इथे टाकतो आणि तिथे कोणतरी उपाशी असतं. मग मला असं की हां ठीक आहे, मग असं थोडंसं मग मी खाल्ली पूर्ण, आणि नंतर स्वतःचं ताट स्वतः धुवून ठेवायचं आणि तिथे त्यांना द्यायचं. असं छान आहे, तसं तुम्हाला एकदम प्रॉपर असं सिस्टमॅटिक एथिक्स वगैरे कळतील, आणि छान मस्त झालं आमचं दर्शन. दॅट्स ऑल फॉर टुडे. हा होता आपला आजचा व्लॉग. आणि आपण पळसधरीला जाऊन आलो, स्वामी महाराजांचं दर्शन घेऊन आलो, एकदम छान वाटलं. तर हाय तो बोका, हेच नाव आहे बगीरा, जे ॲडॉप्शनला दिलेलं, हा माझाच आहे. तर आता ह्याला बघून काहीतरी आम्ही खाऊ आणि घरी जाऊ. सो असंच राहा, हसत राहा, मस्त राहा, स्वस्त राहा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. ऑल्सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कमेंट. बाय.